धनुष्य, बाण आणि अचूक लक्ष्यभेद ही कहाणी एखाद्या क्रीडा अकॅडमीची नाही, एखाद्या महागड्या खाजगी शाळेची, तर ही आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा जिल्हा परिषद शाळेची, जिथे विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं जातंय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकासोबतच धनुष्यही देतं, त्यांच्यात शिस्त, एकाग्रता आणि इथे विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत घडवणारा हा अनोखा उपक्रम राबवताय एक शिक्षक। पाहूया SP 24 तासचा विशेष रिपोर्ट। शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर, पण काही शाळा त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या मनामनात संस्कारांचं बीज रोवत आहे। अशीच एक शाळा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात, बाभुळगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। राहुरी तालुक्यातील मुळा धरणालगत असलेल्या दुर्गम भागात जुलै 2023 पासून धनुर्विद्येस प्रशिक्षण देणं सुरू झालंय। आणि हे सर्व करताय एक शिक्षक, एक मार्गदर्शक आणि एक ध्येय वेडा शिक्षक विजय महामुनी। आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मागच्या वर्षी म्हणजे जुलै 2023 पासून आपण धनुर्विद्या हा विषय ऑप्शनल म्हणून घेतो। ज्या विद्यार्थ्यांना आवडतं, ज्यांची इच्छा आहे, ज्यांच्या पालकांची तयारी आहे, ज्यांच्या पालकांची परवानगी आहे, अशाच विद्यार्थ्यांना आपण याच्यामध्ये घेतो। तर याचा काय फायदा होतो? पहिल्यांदा आपण रामायण महाभारतामध्ये पाहिलं असेल की धनुर्विद्या पहिल्यांदा विद्यार्थ्यांना शिकवली जात होती। त्याच्यातून त्यांना काय मिळायचं तर एकाग्रता मिळायची। एकाग्रता वाढल्यावर त्याचा प्रत्यक्ष अभ्यासामध्ये तुम्हाला फायदा होतो। शाळेत इतर शिक्षणाबरोबरच आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना दुपारनंतर हे प्रशिक्षण दिलं जातं। सध्या 34 विद्यार्थी यात प्रशिक्षण घेत आहे। विशेष म्हणजे या खेळात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे। शिक्षक विजय महामुनी यांच्या पुढाकारानं आणि मेहनतीनं या उपक्रमाला आकार मिळालाय। त्यांनी स्वतः YouTube चॅनल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून प्रशिक्षण घेत यात प्रावीण्य मिळवलंय। त्यानंतर काही जाणकारांकडून याचं सखोल मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी शाळेत हे प्रशिक्षण सुरू केलंय। ग्रामीण भागामध्ये की जिथले विद्यार्थ्यांचे पालक अतिशय गरीब परिस्थितीचे आहेत, जे बहुतांश लोक शेती करतात, काही मजुरी करतात, अशा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हा खेळ उपलब्ध करून द्यायचं माझं स्वप्न होतं, म्हणून मी हा प्रकार इथं सुरू केला। साधारण 34 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत 2 वर्षापासून। जुलै 2023 पासून हे प्रशिक्षण आपण आपल्या शाळेमध्ये चालू केलेलं आहे। सुरुवातीला मूल यात सहभागी होत नव्हती। धनुष्याच वजन, ओढण्यासाठी लागणारी ताकद आणि सर्वात महत्त्वाचं मोबाईल आणि पारंपरिक खेळ सोडून याकडे फारच आकर्षण नव्हतं। मात्र हळूहळू मुलं यात कुतूहलानं पाहू लागली आणि यात सक्रिय होत गेली आहे। या अनोख्या प्रशिक्षणामुळे ही शाळा धनुर्विद्येस प्रशिक्षण देणारी कदाचित राज्यातील पहिलीच शाळा असावी। मी ज्या भागामध्ये काम करतो त्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय गरीब परिस्थिती असणारे पालक आहेत, जे स्वतः छोट्या छोट्या तुकड्यांवर शेती करतात किंवा मजुरी करतात। मग अशा विद्यार्थ्यांना हा श्रीमंताचा खेळ म्हणून ओळखला जातो। असा खेळ उपलब्ध करून देताना मला नक्कीच आनंद होतो। त्यामुळे जी एकाग्रता वाढीला लागते त्याचा फक्त श्रीमंतांच्याच मुलाचा त्यावर हक्क आहे असं मी समजत नाही। माझे ग्रामीण भागातील माझे मजुरांचे जे मुलं आहेत त्यांचा सुद्धा याच्यामधून डेव्हलप होणाऱ्या एकाग्रतेवर हक्क आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। धनुर्विद्येच्या या प्रशिक्षणाची पद्धतही विशेष लक्षवेधी आहे। सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात धनुष्य दिलं जातं। त्याच्या पकडीतून आणि हालचालीतून ज्यांचे हात स्थिर असतात आणि ज्यांच्या स्नायूंना बळकटी असते अशा विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड होते। कमीत कमी 6 महिने असलेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना टोकाचा बाण हाती देऊन साधारण 20 फूट अंतरावर ठेवलेल्या टार्गेटवर अचूक निशाणा साधण्याचा सराव आता दिला जातोय। हा उपक्रम केवळ क्रीडा प्रकारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास या गुणांचं बीज रोवतोय। त्याचा सकारात्मक परिणाम मुलांच्या अभ्यासावरही होतोय। जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागाकडून मला हे साहित्य प्राप्त झालेलं आहे। माझे अधिकारी सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, माझ्यावर शाबासकीची थाप टाकतात।
त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळतं आणि विद्यार्थ्यांना आपण हे प्रशिक्षण देत आहोत. हा खेळ मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिकवला जातो आणि सर्वसामान्यांना ही फी भरणं शक्य होत नाही. पण येथे हा खेळ विनामूल्य शिकवला जातोय. शासनानंही या खेळाच्या स्पर्धा जिल्हा पातळीवर घ्याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना संधी आणि व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा प्रशिक्षक विजय महामुनी यांची आहे. माझी प्रशासनाकडे अशी मागणी आहे की हा जो खेळ आहे तो जिल्हा परिषदेच्या दरवर्षी होणाऱ्या खेळांच्या यादीमध्ये समाविष्ट केला जावा आणि दरवर्षी या खेळाचे सामने घेतले जावेत. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना याच्यामधून प्रेरणा मिळेल, चालना मिळेल आणि ते विद्यार्थी हिरिरीने आणखी यामध्ये भाग घेऊ शकतील. आजवर या प्रशिक्षणातून 9 विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती केली आहे. टार्गेटवर अचूक बाण मारणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात आणि त्यांच्या कामगिरीचा फोटो गावातील व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर केला जातो. एक प्रकारे त्यांचं जाहीर कौतुक केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळते. माझे नाव अनुष्का आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत शिकते. आमच्या शाळेत महामुनी सर आमचे धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेतात. आम्हाला धनुर्विद्या म्हणजे काही माहिती नव्हतं, कारण आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. सरांनी आम्हाला स्टार्टिंगला सर्वांना बाहेर बसवलं. स्टार्टिंगला सरांनी आमच्या हातात बो दिला होता, नंतर सरांनी आमच्या हातात बाण दिला व आम्हाला टार्गेट मारायचे शिकवले. रोज 4:30 वाजता बाहेर येतो, सेटअप लावतो आणि मग टार्गेट सेट करून बाण मारतो. अगोदर त्यांनी आम्हाला बाण देऊन आमची एकाग्रता वाढवून घेतली. जेव्हा मग आमचे असे हात स्ट्रेट झाले, त्यानंतर त्यांनी आमच्या हातात बाण द्यायला सुरुवात केली. आता आमचा नेम 4-5 असे मार्क आम्ही पाडू शकतो, कधी कधी जास्तही पाडू शकतो. मी इयत्ता 7वी मध्ये आहे. माझे वडील शेती करतात. मामुनी सर हे आम्हाला धनुर्विद्याचे प्रशिक्षण देतात. पहिल्यांदा धनुर्विद्याचा बो आमच्या हातात दिला की मला भीती वाटत होती. आता नाही का मला भीती काय वाटत नाही आणि टार्गेट मला एकदम परफेक्ट लागतंय. असं नाही का आम्हाला नाही का हे टार्गेट सेट केल्यामुळे आर्चरी नाही का आम्हाला नाही का अभ्यासातही उपयोग होत आहे. आम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी प्रॅक्टिस करतो. आम्ही 4:30 वाजता बाहेर प्रशिक्षण घ्यायला येतो. व मी व माझ्या मैत्रिणी आम्ही खूप जणी आहे, 7-8 जणी आहे. आम्हाला महामुनी सर दररोज शिकवतात. आम्हाला व नाही पूर्ण शाळेत जे 5वी, 6वी, 7वी या विद्यार्थ्यांना शिकवतात. चुकला तर समजून सांगतात व जे काहीच ज्याला समजणार नाही त्यांना समजून सांगतात. व मी शेतकरी कुटुंबातली आहे. मी कधी बाण हातात घेतला नाही व मी असे रामायण वगैरे याच्यातच बघितलेला आहे बाण. मी आज पहिले बाण हातात घेतला व चुकलेलं आम्हाला समजून व सगळं सांगतात. मी आज आमचा बाण 9-8 याच्यात लागतो. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद क्रीडा विभागानं साहित्य उपलब्ध करून दिलंय. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळालंय. हा उपक्रम एक नवीन दिशा दाखवतोय. शिक्षण म्हणजे केवळ किती मार्क मिळाले हे नव्हे, तर विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त, कौशल्य आणि आत्मभान कसे मिळेल याची जाणीव करून देणारा एक पायंडा. बाबुळगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज या प्रयत्नामुळे केवळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाची ठरली आहे. या छोट्या पण मोलाच्या बदलामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी मिळू शकतात, हे पुन्हा सिद्ध झालंय. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, राहुरी.